हाय मित्रांनो, कोकणी मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज शुक्रवार आपल्या लावणीचा चौथा पाचवा दिवस आहे. तर आता घरातले सगळे नांगरणीला तिकडे गेलेत भात लावायला. तर आता आपणही जातोय. सकाळचे 10 वाजलेले आहेत आता. तर आता आपण बघूया तिकडे किती लावले, चिखल वगैरे किती मळ्यांची केले, ते भात वगैरे कितीचं काढलं. पेंड्या वगैरे सुद्धा धुवायचे असतील तर आपण जाऊन तिकडे मदत करू. चला तर तिकडे जाऊया. फायनली आपण शेतामध्ये आलेलो आहे. इकडे ही तरवा होता, तुम्हाला माहितीच आहे. तर आता ह्याची चिखल करतायत. तिकडे भात काढतायत बायका. तरव्याच्या मळीची 3 तास करावी लागतात. इकडे पाणी ह्या मळीतला घेतला आहे कारण पाऊस अधूनमधून आहे, सरीवर चालू आहे. बांध वगैरे घालतायत. आता चिखल बांधावर घातला जातोय. आडवं तास टाकलाय आहे. चांगली गरगरीत चिखल झालेली आहे. पाणी वगैरे परफेक्ट आहे. अगदी जास्त पाणीही नाही, सुकही नाही. चिखल अशी झाली पाहिजे. मस्त चिखल झाली. मच्छर खूप चावते पण इकडे पाऊस गेला असल्याने. आडवं तास चालू आहे. बांधावर चिखल घालायला सुरुवात झालेली आहे. आडवं तास करून झाल्यानंतर आता पुन्हा उभं तास टाकलाय. उभा वारा टाकलाय. ही तरव्याच्या मळी कशी पहिली उकळावी लागते, परत मग 2 तास त्यावर करावी लागतात. वेळ लागतो ना खूप. आणि मळी ही मोठी आहे, लांब सडक अशी पट्टी आहे बघा. उभं तास टाकलाय. आता 3रा तास आहे. पहिल्या उभा तासाने उकळलं होतं. आडवं तास टाकून मगाशी आता पाहिलंच तुम्ही. आता परत उभं टाकलं. आता मॅर फिरवली जाते. आपली तासं करून आता झालेली आहेत तिन्ही. कारण मेर फिरवली कशी बांधावर चिखल वगैरे घातला जातो, तर मेराचा चिखल कमी होतो. तर आता मेर फिरवतात. जरा चिखलात आज बघूया कशी गरगरीत झाल्या. मस्त चिखल पायात रपारप जात आहेत बघा. मस्त चिखल झाली. कोपऱ्यावर बैल कसे दोन्ही बाहेर गेले पाहिजेत. आतला बैल अर्धा बाहेर गेला पाहिजे. हां, बरोबर गेलाय कोपऱ्यावर बाहेर. मस्त अगदी कोपरा घेतलेला आहे बघा, म्हणजे खतायला कमी पडतो. मित्रांनो, घरातून जाऊन चहा घेऊन आलो. ह्या पेंड्या धुतल्या होत्या, तर आता चहा पितायत. आता जात्या मारला की मग लावायला सुरुवात. दात्या लावलाय आता, म्हणजे चिखल पातळ होईल. ढेप वगैरे आले असेल ते फुटेल. आता पेंड्या वगैरे धुवून ठेवल्यात. बायका तिकडे भात काढतायतच. पाऊस आज जरा कमी आहे. रात्री होता पडत, पण आता कमी झाला. सकाळी एक सर्फ लागून गेली. आता दात्या उभा राहून टाकलाय. वा, मस्त पाणी बघा कसं खळखळून येत आहे. ह्या साईडला पाणी थोडं कमी आहे, तर जात्याने इकडं पाणी आलेलं आहे. आता तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारे जात्या उभा राहून टाकला जातो का, ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. उभा राहून जात्या टाकलाय. पाणी बघा मागून कसं त्या दात्यामध्ये जात आहे, जात्याच्या फळीमध्ये. छान वाटतंय ना बघायला. हे बघा कसं पाणी येत आहे. भारी वाटतंय ना. हे बघा कसं पाणी निघालंय पहिल्या फळीतून. पाणी असं खेळलं पाहिजे मळीमध्ये. पाऊस भरलेला आहे खूप. पावसाची बघा जोरदार सर आलेली आहे. सकाळपासून नव्हता,
एक सर फक्त लागली. आता जोरदार आले बघा, किती जोरात आलाय पाऊस. अर्धा तास थांबला असता तर बरं झालं असतं. आता हे पुरं पाणी करून टाकणार आहे मळीमध्ये खूप. जाते सुद्धा जेमतेम मारून झाला होता उभा, आता आडवा मारतायत लेवल सारखी येण्यासाठी मळीची. एवढ्यात धोधो पाऊस आलेला आहे. खत सुद्धा मारलं जात आहे. आता हे पुरं पाणी करून टाकणार आहे. जरा अर्धा पाऊण तास जातो तर लावायलाही बरं पडलं असतं. मित्रांनो, पाऊस जोरात आलेला आहे. तर आता मी घरी जातोय कारण मोबाईल सुद्धा भिजे. तर आता मी घरी जातोय. खूप मोठा पाऊस आलेला आहे. जरा पाऊस जाईपर्यंत आता मी घरी जातोय कारण मोबाईल ठेवतो, कारण मोबाईल वगैरे भिजणार आता. तर घरी जातो. पाऊस गेलाय, जाते वगैरे मारून झालाय, बारीक बारीक शिंतडतोय, पण ठीक आहे. जोत तिकडच्या मळीत घेतलाय. आता जोत सोडणार आहे. बुटं मारलं जातंय. आता बैल धुवायला घेऊन चाललोय कारण आता 11 वाजलेत आणि तरव्याची मळी करायला 2-3 तासात वेळ होतो. मित्रांनो, आता आपण बैल धुवायला घेऊन चाललोय. घमेला आहे आता. इथं मळ्यांमध्ये खूप उंबराटाचं पाणी येतं. आता बैल धुवायला घेऊन चाललोय. बैल धुवून आता घरी चाललोय. मग तिकडे जाऊया, बघूया पेंड्या वगैरे द्यायचे असतील, भात लावतात तिकडे. निम्मी मळी लावून झालेली आहे, थोडीशीच उरली. ही मळी लावून झाल्यानंतर ह्या 2 तरवेच्या मळ्यात त्यांचं भात काढायचं एकीचा आणि बांधसुद्धा काढायचे आहेत. मग संध्याकाळी जोत बांधणार, दोन्ही मळ्या आटपणार. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कोकणी मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.